तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचा आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचं ब्लॉग पण मस्त बनणार आहे. कालवा इकावला चालल्यावर आज पण काकी आणि आईसोबत आहे आणि आमची गौरू काकी पण आता कालवानं चाललो. तिकडे पण बरेच महिला कालवानं गेलो, बरेच महिला कालवा इकावला पण चालल्या. तर सध्या कालवांचा सीझन आहे, मावरा कमी मरते, त्यामुळं काकी पण आलं आहे आणि आम्ही आता या स्कूटीवर जाऊ गावोगावी कालवा इकाव. आता सकाळचं 7:30 वाजले. सकाळीच निघाल्यावर तर लोकांची जेवणं होच्या आधी इकावची असतात. तर जेवण तयार झालं घरात ते जास्त कालवा घेतात नाही, त्यामुळं सकाळीच जावं लागतं. ओ यशवी सकाळीच यशवी उठलंय सकाळीच आणि ना आलंय. हो, तुम्हाला नाही माहिती, महिनो जायलो. होडीत साठलेला पाणी म्हणजे गमत. चला ती तिथं आहे, वाट देखते तिथे काय. तर राहिल्यावर आम्ही चोरवली गावात. तालुक्यातील चोरवली गाव आहे नाही आली, कारण थोडीशीच कालवात ती काकीशीच इकावला. तिच्यात मस्त पाणी वाहतंय, पाण्याचा आवाज येतोय मस्त. ही जी कालवात टोपभर ती आईन दिलेली आहेत आणि डबनची कालवा काकीने हाणलेली आहे ती काव. हो, तर आज काकी सोबत आलो. ही काय कुठे ढोरा लावून आल्या सकाळी आणि 8ला 1 मिनिट आहे फक्त, म्हणजे 8 वाजलं आम्हाला आता इसपर्यंत. सकाळीच एकदम मस्त वातावरण वाटतंय. सगळ्यांना शुभ सकाळ. नको, चहा घेऊन आलो घरातून. बरे आहात ना? पाटील बाबा मस्त मोठी कालवा. बहुतेक जण आहे ना आता मुंबईला नेण्यासाठी स्पेशली भरपूर कालवा घेत असतात. पण मच्छी पाहिजे. या घर एकदम छोटासा होता, आता बंगलो झालो. आणि आता गावात बस स्टॉपलाच थांबलो. तर या वर्षा शेजारात ना काकी झालं. गायमुका गेलेलो कालवा आधीच कोणतरी इकावला गेले, त्यामुळे आता आयला चोरवलीच्या बौद्धवाडीत पण कोणीच नाही घेतली. आता कासेकोलला आलं. कासेकोलला ऑलरेडी कोणतरी हाय कालवा घेऊन जायले. इथे बाईकर रिक्षावाले सांगतात. कासेकोल गाव समोरचे नजारे देखा कासेकोल गावच्या. पाटी बिटी घेऊन चाललो.
हो. शेतावर फाटी बिटी कशाला? अच्छा अच्छा, कुपणीला. आज गायमुख, कासेकोल, चोरवली गाव फिरलं तरी पण काही कालवा खपली नाही. तेव्हा आता बेटकरवाडीवर आल्या. मलाच पाऊस भेटलो धो मग थोडासा भिजावला. गायमुख, चोरवली, कासेखोल, त्यानंतर बेटकरवाडी, म्हणजे 14 गावांचं मस्त डोंगराच्या खालती गाव आहे. आपण आता डोंगरावर उभा आणि खालती गाव चालले पूर्ण डाग. त्यामुळं हवा भरपूर लागते. आता वादळ सुटलंय, वादळ वारा. बेटकरवाडीची अंगणवाडी समोरच आहे. आणि हता आल्यावर पण ऐसा समजलंय की हतना पण कालवा ऐकून गेल्यात, ही मावशी सांगते. बापरे, म्हणजे हता पण कालवा कापण्याची शक्यता कमीच आहे. अजून काही गाव फिरावं लागतील बहुतेक आपल्याला. या एखादं जुन्या कलांचं घर राहिलंय. मातीचा घर, प्युअर माती. आता पूर्ण खांब पण लाकडी आहे. चटईवाले आलेत गावात विकायला चटई. जाम चटई आणल्यात. आणि आता आम्ही एवढी मोठी डाग उतरून परत वरती चरल्या. दम लागलो. बेटकरवाडीमध्ये फक्त एका मावशीने घेतली. चटईवाला पण आल्यात. दगडगुम उक्षी गावात आल्या होता. भरपूर कालवावाले राहिलेत ना, त्यामुळं या गावात पण येऊन गेले कोणतरी. आमच्याच गावांच्या भरपूर कालवावाले राहिलेत आमच्याच गावांच्या. त्याला उक्षी गावात पण पूर्ण शांतता दिसते. माणसं भरपूर कमी येतात. सगळी बहुतेक घरा बंदच असतात. नेमकी येतात. ती काकीला पण माहिती आहेत. तर ते जाऊन विचाराल काकी कालवा पाहिजे काय, घेतली तर ठीक, नाही तर मग आणखीन एका गावात आमची वरात. पण गाव त्यानिमित्ताने आपल्याला गाव दिसावं वाटतं. पण काकीला भरपूर फिरावं लागते. आई पण येवला पाहिजे होती सोबत, म्हणजे दोघी एकदा 2-2 गाव काढलं असतं. उक्षी गावातील श्री गणेश मंदिर, मस्त आणि सुंदर मंदिर. चटईवालं पण वैतागलंय, गावात कोणच नाही. आतमध्ये गणपती बाप्पा एकटेच बसले. गणपती बाप्पा मोरया.
मस्त एक मात्याचं घर आहे. सिमेंटचं नवीन झालेलं रस्तो हे आत्ताच संपते आणि पुढं जंगल, म्हणजे रस्ता संपला. इथनं परत जाणार रिवर्स आम्ही. या साईडचं गाव पण बहुतेक संपलं. पुढं कत जाऊ, काकी सांगेल तिकडे जाऊ. इकडं समोर सगळी शेती आहे. बहुतेक शेती तर वसार पडलेली दिसते आणि शेती केलेली दिसही नाही जास्त. दगडघूम उक्षी. आता काय बस वगैरे नाही इथं. बहुतेक लोक रिक्षानेच प्रवास करतात. बस या रोडनी सहज येऊ शकते आहेत ना, फिरू पण शकते. पण बसनी येवं जावला माणसंच नाही तर बस तरी करणार आहे. लालपरी बाकी मुंबईकर जेव्हा येतात गावाला तेव्हा मोठी बस घेऊन येतात, ट्रॅव्हलर्स घेऊन येतात, त्यांनीच प्रवास चालू असतं. आणि आपण 2 चाकी गाडी घेऊन येतो. आणि आता गणेशनगर गावात आले आहो. गणेशनगरमध्ये पण खपतात का नाही, टोपात पण आहात आणि डबत पण आहात. इकडं या नदीचा आवाज येत आहे आपल्याला भरपूर. एक ब्रिज आहे, ब्रिजच्या खालती नदी आहे. गणेशनगरमध्ये आता थांबलोय. रिक्षा पण आला बाईकरांचा, तरी पण अजून आमचा कालवा विकून नाही झाला. बाकी आता फिरते गावात गणेशनगरमध्ये. मसल्यातून झालो ना जाऊन. मसल्यामधून आता आम्ही आलो. पाऊस भरपूर आहे तर या पावसाचा आनंद घ्या. बघा किती पाऊस पडतोय. तर तामानीच्या बौद्धवाडीत पण कालवा इकावला फिरलो, पण काही कालवा खपात नाही. आता शेवटी जातो घरा. घरा आल्यावर देखतोय तर गॅसवर मस्त पैकी गोऱ्या चिंबोऱ्यांचा होते कांजी. गोरी काली चिंबोरी आणि मस्त खेकड्यांचा कांजी शिजलेला आहे. आता घेते भाकऱ्याबरोबर खावला. दुपारचं जेवण 1:45 वाजलो. गोऱ्या चिंबोऱ्या मस्त वाटतात, वास पण मस्त सुटले. हा गरम 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 रस्सा, जोडीला एक भाकरी घेणार आहे. तर मस्तपैकी गोऱ्या चिंबोऱ्यांचा कांजी आणि भाकरी. तर मस्त कामेरी होती गोऱ्या पाण्याची, मस्त वाटत खावलं. ही दुसऱ्यांदा खाल्ली या सीझनला मी. आणि आता आमची गावदेवी जागृत देवस्थान कालकाय माता श्री क्षेत्र देवस्थान कालकाय माता मंदिर आहे वरती. पायऱ्या, त्या पायऱ्यांजवळ राहिले आहे. कारण आज आमच्या देवीशी आलतो दिघी कोलीवाड्यांच्या एका परिवाराचो, आय थिंक कावले परिवाराचो नवस. तर त्यानिमित्ताने ताई बोकड दिलो. त्यांच्या जोडीला मस्त महाप्रसादाचा लाभ घेतला मी. तर त्यामुळे आता कालकाय देवीच्या डोंगरावर येऊची इच्छा झाली. इथनं नजारो पण मस्त आहे. आता प्रसादी चालू आहे, तिकडे जाऊ आपण, आधी दर्शन घेऊया. ॲक्च्युली पहिला प्रसाद खाल्लो त्याच्यानंतर दर्शनाला आले मी, कारण पहिला इकावला गेलेलो ना, मला काय माहीतच नाही. असो, कालकाय माते की जय. आता हाय आमच्या कालकाय देवीचा देवस्थान. आता आल्यावर मस्त प्रसन्न वाटतं. देवीचं छोटंसं गाभारो. ॲक्च्युली आम्ही कालकायच्या डोंगरावरच सगळं काय प्रसादी वगैरे असतं, पण पावसामुळं तिकडं नाही आहे. महिला मंडळचं घर आहे एक कोली समाजाच्या, त्या घरात सगळा बनवला आणि ततच प्रसादी गेली. आता तत प्रसादी अजूनपर्यंत चालू असं. तर मी तर दर्शन घेतलेलं आहे मनोभावे. तुम्ही पण घ्या आणि बोला कालकाय माते की जय.
यो परिसर आहे देवीच्या डोंगरावरचो. आता स्वच्छता ठेवली जातं आमच्या गावातील कोली समाजाद्वारे. आणि तिकडे क्रिकेट खेळताना बोंबालतात, त्यांचा भरपूर आवाज येते. तर या देखा या महिला मंडळचं घर आहे. या घरात प्रसादी चालू आहे. त्याचसाठी सगळी गावकरी मंडळी पण आजूबाजूला दिसेल.